तुमच्या पोर्टफोलिओपैकी एक फंड आहे जो फार दिवसांपासून म्हणजे मागच्या 3-4 वर्षांपासून चांगला परफॉर्म करत नाही आहे आणि आता तुम्हाला वाटतं आहे की हा फंड आपण काढून टाकावा आणि दुसरा कुठला तरी टॉप परफॉर्मिंग फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करावा. अशी परिस्थिती बऱ्याच जणांची आजच्या दिवसाला आहे मित्रांनो. याचं कारण असं आहे की मागचे 2-2.25 वर्ष मार्केट तिथेच राहिलं आहे, स्टेबल राहिलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी तर मार्केटनी अंडर परफॉर्मसुद्धा केलं आहे, म्हणजे काही सेक्टर्स हे खाली पडलेसुद्धा आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी देणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत थांबा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी अशी पद्धत देणार आहे की जेणेकरून तुम्ही जाणू शकाल की या फंडचा हा एक टेम्पररी फेज आहे वाईट परफॉर्मन्सचा, की हा कंटिन्यू चालतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवट मी तुम्हाला एक चेकलिस्ट देणार आहे, ज्या चेकलिस्टवर तुम्हाला जर जास्तीत जास्त टिक मिळाले तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की हा फंड ठेवायचा आहे, आणि जर जास्तीत जास्त क्रॉस मिळाले तर तुम्ही या फंडमधून बाहेर निघू शकता. तर तुमचा फंड जो मागे पडला आहे तो ॲक्च्युली मागे पडला आहे की खराब झाला आहे, बरोबर? इज इट अ बॅड फंड ऑर इज इट जस्ट अ टेम्पररी अंडर परफॉर्मिंग फंड? तर यावर आपण एक छोटासा प्रश्नापासून मी तुम्हाला सुरुवात करतो आहे. तुमच्याकडे 2 फंड्स आहे. एक फंड तुम्हाला देतो आहे 22% रिटर्न, दुसरा फंड देतो आहे 15% रिटर्न. यामध्ये तुम्हाला एक फंड काढायचा आहे, शिफ्ट करायचा आहे. तर तुम्ही कुठला कराल? मोस्ट प्रोबॅबली बरेच जण उत्तर देणार आहे की आपण 15%वाला आपण सेल करूयात. पण ॲक्च्युली हा एक लूझरचा इन्स्टिंक्ट आहे किंवा एक लूझर व्यक्ती, एक अमेच्युअर इन्व्हेस्टरचं हे लक्षण आहे. का? कारण की आपण रिटर्न्स बघून विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय बघितलं पाहिजे? साधारणतः आपण हा एक टेम्पररी फेज आहे का ते बघितलं पाहिजे. हा एक टेम्पररी फेज आहे का ते आपण बघितलं पाहिजे. आणि जर खऱ्या अर्थाने तुम्हाला लक्षात येतं आहे की हा टेम्पररी फेज आहे, हा कसा ओळखायचा टेम्पररी फेज हे मी पुढं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला लक्षात येत असेल की हा टेम्पररी फेज आहे तर आपल्याला अजून इन्व्हेस्ट करायचं आहे. पण मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर जे अमेच्युअर असतात ते काय करतात? त्यांना वाटतं की हा खराब फंड आहे आणि ते काय करतात? इथे विकून टाकतात. दिस इज ॲक्च्युली द रॉंग स्ट्रॅटेजी. म्हणूनच मॅक्झिमम इन्व्हेस्टर्स या वेल्थ डिस्ट्रक्शनच्या सायकलमधून जात असतात. फंड पहिल्यांदा काय होतो? अंडर परफॉर्म करतो. ही आहे तुमची फर्स्ट स्टेप. अंडर परफॉर्म केल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी पॅनिक निर्माण होतो आणि पॅनिक निर्माण व्हायला कदाचित 1-2 वर्ष लागतात. आपण वाट बघतो आणि त्यानंतर वाटायला लागतं की मला याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स दुसऱ्या फंडने दिले किंवा याच्यापेक्षा बरं तर FD असते. म्हणून या ठिकाणी पॅनिक निर्माण होतो आणि या पॅनिकमध्ये आपण सेल करतो. आणि या सेलिंगला थोडे दिवस गेल्यानंतरच मार्केट चालायला लागतो. तो फंड जर चांगला असेल तर तो चालायला लागतो. आणि त्या ठिकाणी आपण काय करतो? आपण काय चूक करतो की आपण या पॅनिक सेल केल्यानंतर स्टेप 3ला आपण स्वतः एक टॉप परफॉर्मिंग फंड बाय करतो. आणि ॲक्च्युली एक गोष्ट लक्षात घ्या, जर हा फंड खाली आलेला आहे आणि त्याचा टेम्पररी डाऊन सायकल आहे तर कदाचित तुम्ही टॉप परफॉर्मिंग फंड जे घेतले त्याच्यामध्ये बरेचसे सेक्टर्स, बरेचसे स्टॉक्स असे असू शकतात की ज्याची टेम्पररी अप सायकल चालू आहे आणि ती परत एकदा डाऊनला जाण्याची सुरुवात होऊ शकते एका शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये. त्या ठिकाणी काय होतं? जो नवीन फंड जो घेतला आहे तो आपण तो अंडर परफॉर्म करायला लागतो. म्हणजे थोडक्यात आपण या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो आणि आपण टॉप परफॉर्मिंग फंडच्या नादात चांगला फंड सोडून देतो. लक्षात घ्या, जर तुमचा फंड कंटिन्युअसली असा वर जाणारा असेल तर तो तुम्हाला फार चांगले रिटर्न मिळवून देत नाही तुमच्या SIPमध्ये. मात्र तुमचा फंड जर वर जातो आहे, कन्सॉलिडेट करतो आहे, थोडा खाली जातो आहे, मग वर येतो आहे पुन्हा एकदा, तर हा जो टाईम पिरियड तुम्हाला मिळाला ना मित्रांनो, हे बघा, हा मी सर्कल करतो आहे, हा जो टाईम पिरियड तुम्हाला मिळाला ना, इथे तुमचे युनिट्स ॲक्युम्युलेट होत आहे आणि हे युनिट ॲक्युम्युलेशन तुम्हाला पुढे जाऊन चांगलं रिटर्न देणार आहे. तुम्ही बघा, या 3 गोष्टी जर मार्केटमध्ये असतील किंवा त्या फंडमध्ये असतील तर तो फंड तुम्हाला ठेवायचा आहे, होल्ड करायचा आहे. पहिलं म्हणजे तो फंड जर त्याची स्टाईल, त्या फंड मॅनेजरची स्टाईल जर आउट ऑफ फेवर असेल तर 2 स्टाईल असतात, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा ग्रोथ इन्व्हेस्टिंग. काही वेळ असा असतो 1-2-3 वर्ष ज्यावेळेस व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग चालत नाही, 2-3 वर्ष असे असतात ज्यावेळेस ग्रोथ इन्व्हेस्टिंग चालत नाही. जर हे कारण असेल तर आपल्याला फंड चांगला आहे, फंडमधून आपल्याला निघायचं नाही आहे, कारण की स्टाईल फक्त आउट ऑफ फेवर गेलेली आहे. इथे अजून ॲक्युम्युलेशनचे
चान्सेस आहे आणि ते आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या फंडनी कदाचित काही जे अंडर परफॉर्मिंग सेक्टर्स आहे त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट केलेलं असेल. फॉर एक्झाम्पल आजच्या कंडिशनला बँक्स आहे, एनर्जी आहे किंवा IT सेक्टर आहे जो अंडर परफॉर्मिंग आहे आणि कदाचित तुमच्या फंडनी त्या ठिकाणी जास्त इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे तो फंड अंडर परफॉर्म करतो आहे. आता ही एक स्प्रिंग तयार झालेली आहे. ज्यावेळेस हे सेक्टर्स चालायला लागतील तर ही स्प्रिंग तुम्हाला एक ब्लास्ट देईल वरच्या साईडला आणि चांगले रिटर्न्स मिळवून देईल. आता जर समजा त्या ठिकाणी ज्यावेळेस स्प्रिंग तुमची कॉम्प्रेशनमध्ये दाबल्या गेलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अजून पैसे ॲड करत चालताय तर त्या स्प्रिंगमध्ये जास्ती पॉवर येते आणि ज्यावेळेस ती स्प्रिंग एक्सपांड होईल, ज्यावेळेस तो ब्लास्ट होईल आपच्या साईडला, त्यावेळी तुम्हाला अजून जास्ती रिटर्न्स हे बघायला मिळतील. दुसरी अजून एक गोष्ट असू शकते की तुमचा जो फंड मॅनेजर आहे तो मार्केट अनएक्सपेक्टेड म्हणजे जे स्टॉक्स वाढायला नाही पाहिजे तेही वाढत आहेत. म्हणजे मार्केटमध्ये एक युफोरिया निर्माण झाला आहे आणि त्याच्यामध्ये तो फंड मॅनेजर डिसिप्लिन दाखवून इन्व्हॉल्व होत नाही आहे, रिस्क घेत नाही आहे. अशी जरी सिच्युएशन असेल तरी तुम्ही त्या फंडमध्ये अजून ॲडिशन केली पाहिजे. कारण की एक टेम्पररी अप सायकलमध्ये जाणारा स्टॉक जर खूप जास्ती ओव्हर व्हॅल्यूड असेल आणि फंड मॅनेजर त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतायत कारण की त्यांना मागे नाही पडायचं इतर फंड मॅनेजरपेक्षा, तर ते खूप डेंजरस असू शकतं. त्यामुळे जर फंड मॅनेजर डिसिप्लिन दाखवत असेल तर हा पॉईंट तुमच्यासाठी फार जास्त महत्त्वाचा आहे. तो तुम्ही कॅच करा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आता आला आहे मित्रांनो तुमचा महत्त्वाचा पॉईंट की हा जो प्रॉब्लेम आहे त्या फंडमध्ये तो टेम्पररी आहे की परमनंट आहे हे शोधणं. आता लक्षात घ्या, जर तो प्रॉब्लेम टेम्पररी असेल तर आपल्याला त्या फंडमध्ये अजून जास्ती खरेदी करायची आहे. मात्र परमनंट असेल तर त्या फंडमधून बाहेर निघणं हाच योग्य डिसिजन असणार आहे. तर आपल्याला जर हा टेम्पररी प्रॉब्लेम जर असेल तर त्याचं पहिलं लक्षण काय आहे की ती स्टाईल आउट ऑफ फेवर आहे. मात्र त्या फंडचा ऑब्जेक्टिव्हच चेंज झाला. त्या ठिकाणी कदाचित फंड मॅनेजर चेंज झाला किंवा त्या फंडचा ऑब्जेक्टिव्ह व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग होता आणि आता ती अचानक मोमेंटम इन्व्हेस्टिंगमध्ये गेली, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला चेंज करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर त्या फंडनी जर काही सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि ते सेक्टर चालत नाही आहे टेम्पररीली बिकॉज ऑफ सम टेम्पररी प्रॉब्लेम, तर तरीही आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे. मात्र जर त्या फंडची मॅनेजमेंटच वीक आहे म्हणजे फंड मॅनेजर कंटिन्युअसली चेंज होत जात आहेत किंवा त्या फंड मॅनेजरचा जो अजेंडा आहे तो क्लिअर नाही आहे, तो काही व्हॅल्यू स्टॉक्स घेतो आहे, काही मोमेंटम स्टॉक्स घेतो आहे, म्हणजे त्याच्या स्वतःला तो फक्त ॲडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर या ठिकाणून आपल्याला बाहेर निघणंच योग्य डिसिजन समजला जाऊ शकतो. जर फंड मॅनेजर व्हॅल्युएशनची डिसिप्लिन मेंटेन करतो आहे म्हणजे एखादा स्टॉक 100च्या PEला चालू आहे मात्र तो वाढत असल्यामुळेच तिथे खरेदी करावी हा त्याचा हेतू अजिबात नाही आहे आणि त्यामुळे त्या फंड मॅनेजरची डिसिप्लिन आपल्याला आवडते आणि आपण तिथे थांबतो आहे, अजून इन्व्हेस्ट करतो आहे. जर फंड मॅनेजरची प्रोसेसच ब्रेकडाऊन झाली म्हणजे थोडक्यात त्यांनी एक प्रोसेस दिलेली आहे, इन्व्हेस्टर्सला त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या पद्धतीने जातो, फंडची जी फॅक्टशीट असते त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. जर त्या फंडच्या प्रोसेसलाच फंड मानत नाही आहे तर त्या ठिकाणी आपण बाहेर निघालो पाहिजे. कदाचित असं घडतं की मार्केटच टोटली डाऊन आहे आणि त्यामुळे तो फंड परफॉर्म नाही करत आहे, तर त्या ठिकाणीसुद्धा आपण फंडला दोष नाही दिला पाहिजे, अजून ॲक्युमुलेट केलं पाहिजे. मात्र जर फंडची रिस्क मॅनेजमेंटचं फेल्युअर होतं आहे तर त्या ठिकाणी आपण एक्झिट केलं पाहिजे. आता आला आहे तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट पार्ट. जर तुम्ही ही चेकलिस्ट ठेवली एका पेज आणि पेपरवर, तुम्ही हे चेकलिस्ट लिहिली आणि तुम्ही जर टिक लावले आणि तुम्हाला जास्तीत जास्त टिक्स आले तर तुम्हाला फंड विकण्याची गरज नाही आहे आणि जास्तीत जास्त क्रॉस आले तर फंडमधून बाहेर निघण्याची गरज आहे. तर सगळ्यात पहिला चेक बघा की फंडचा ऑब्जेक्टिव्ह चेंज झाला आहे का. जर झाला असेल तर तुम्हाला लावायचा आहे क्रॉस आणि झाला नसेल तर तुम्हाला लावायचा आहे टिक. इन्व्हेस्टमेंटची फिलॉसॉफी चेंज झाली आहे का. जर फिलॉसॉफी चेंज झाली नसेल, तुम्ही ज्या फिलॉसॉफीमुळे इन्व्हेस्ट केलं ती फिलॉसॉफी अजून इंटॅक्ट असेल तर लावायचं आहे टिक आणि जर फिलॉसॉफी चेंज झाली असेल तर लावायचं आहे क्रॉस. फंड मॅनेजर बऱ्यापैकी चेंज झाले आहेत का, म्हणजे एक फंड मॅनेजर चेंज झाला त्याने ती स्टाईल कंटिन्यू केली नो प्रॉब्लेम, पण फंड मॅनेजर कंटिन्युअसली चेंज होत आहे थोड्या कालावधीने तर त्या ठिकाणी लावायचा आहे क्रॉस. त्याच्यानंतर तुमचा जो फायनान्शियल गोल आहे ज्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तो गोल जर जवळ आलेला असेल तर आपण एक अंडर परफॉर्मिंग फंड विड्रॉ करून त्याला आपण कदाचित FDमध्ये किंवा लिक्विड फंडमध्ये शिफ्ट करणं हे योग्य असू शकतं.
मात्र तुमचा गोल जर कमीत कमी 5 वर्षाच्या पुढे असेल तर आपण अजून जास्त ॲक्युमुलेशन करणं हे योग्य ठरू शकतं. त्याच्यानंतर तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओचा ॲसेट ॲलोकेशन जो तुम्ही ठरवला आहे, जो तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरबरोबर बसून ठरवलेला आहे, तो जर इम्बॅलन्स होत असेल तरीही आपण अंडर परफॉर्मिंग फंडमधून बाजूला निघून तो ॲसेट ॲलोकेशन मॅनेज करू शकतो. जर एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा टिक आला, या पद्धतीने तुम्ही टिक लावायचा आहे. जास्तीत जास्त टिक आले तर तुम्हाला होल्ड करायला हरकत नाही आणि जास्तीत जास्त क्रॉस आले तर तुम्हाला त्याच्यामधून स्विच व्हायलासुद्धा हरकत नाही. ही चेकलिस्ट तुम्ही तुमच्या एका पेजवर लिहून घ्या आणि मग डिसिजन घ्या, जेणेकरून तुमचा डिसिजन वेल इन्फॉर्म्ड असला पाहिजे. ठीक आहे. सो तुमचा क्वेश्चन हा रिटर्न्सबद्दल नसला पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, रिटर्न कमी आहे म्हणून फंडमधून बाहेर नाही निघायचं आहे. फंड अंडर परफॉर्म का करतो आहे ती चेकलिस्ट जी आहे ना, ती जर तुम्हाला सगळे क्रॉस देत असेल तर तुम्ही बाहेर निघा. ती जर तुम्हाला सगळे राईट देत असेल तर तुम्ही वेट करा. दॅट विल बी द राईट डिसिजन आणि लाँग टर्ममध्ये ते तुम्हाला जास्ती वेल्थ क्रिएट करून देईल. मित्रांनो, आत्ता सांगितलेल्या व्हिडिओमध्ये जे काही मी जर कुठल्या फंड मॅनेजरचं नाव घेतलं असेल, इट वॉज फॉर ओन्ली एज्युकेशनल पर्पजेस. मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि या ठिकाणी माझा हेतू तुम्हाला एज्युकेट करण्याचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आय विल बी व्हेरी हॅपी टू हेल्प यू.